नमस्कार. राशनचा तांदूळ वापरून आज आपण या ठिकाणी उत्तप्पा बनवतोय. पीठ किती फसफसलंय पहा, मस्त आंबून वरती आलंय. आता थंडीच्या दिवसात देखील हे पीठ एवढं का आंबलंय, तर अगदी सोपी रेसिपी आहे, फक्त प्रमाण हे महत्त्वाचं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करतोय. योग्य प्रमाणात जर तुम्ही रेसिपी बनवली तर तुमचं देखील पीठ व्हिडिओमध्ये जसं आहे माझ्याप्रमाणेच आंबून वरती येईल. त्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी इतकं जुना तांदूळ घेतला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो तांदूळ तुम्ही वापरताय तो जुना असावा. या ठिकाणी तुम्हाला जुनाच तांदूळ वापरायचा आहे. हा राशनचा तांदूळ आहे जो जुना आहे. 2 वाटी घेतला, त्याच वाटीने अर्धी वाटी इतकी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मी मेथीचे दाणे वापरले. आता ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच वाटीने तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची, म्हणजे वाटी जी आहे ती एकच ठेवायची मोजण्यासाठी. त्याच वाटीने इतकं पाऊण वाटी म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी इतकं मी पोहे घेतलेत. पोहे हलकंसं धुवून घ्यायचं, म्हणजे हलक्या हाताने पाणी टाकून ते मी धुवून घेते. एका पाण्यातून मी धुवून घेतले. आता हे पाणी ओतून द्यायचं, यामध्ये नवीन पाणी घालायचंय आणि हे पोहे आता आपण भिजत घालतोय. थोडंसं म्हणजे 1 इंचावरती पाणी येईल इथपर्यंत घालायचं आणि भिजत ठेवायचं. आता या ठिकाणी जे तांदूळ होते ते तांदूळ उडदाची डाळ आणि मेथीदाणे मी स्वच्छ धुवून घेतलेत. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, वरती 1 इंचभर इतकं पाणी घालायचं आहे आणि आता हे देखील आता आपण भिजत घालतोय. सकाळचे 9 वाजलेत. मी पोहे आणि तांदूळ आणि उडदाची डाळ ही भिजत घातले. झाकण ठेवायचं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला ऑफिसला जायचं असतं आणि आपली घाई असते, गडबड असते, तर मी काय केलं 9 वाजता भिजत घातले आणि आता पहा संध्याकाळी 9 वाजलेले आहेत. म्हणजे सर्व काम आटपून ऑफिसवरून आल्यावर सर्व काम आटपलं आणि फ्री झाल्यानंतरला मी आता हे झाकण काढले. व्यवस्थित तांदूळ डाळ ही भिजलेली आहे. पोहे देखील भिजलेत, ते मी यामध्ये घालतीये. आता आपण हे जे भिजलेले डाळ तांदूळ आहेत, पोहे आहेत, ते आपण मिक्सरला लावून घेतोय. तुमच्याकडे जर टाईम असेल, जर तुम्ही घरीच असाल तर तुम्ही 4 ते 5 तास हे तांदूळ भिजवलेत तरी देखील चालेल. परंतु जे लोक ऑफिसला जातात किंवा दिवसभर ज्यांना टाईम मिळत नाही त्यांनी असं केलं तरीही चालेल. सकाळी भिजत घालायचे आणि रात्री वाटून टाकायचे. आता यातलं मिश्रण घ्यायचं, मिक्सरला टाकायचं. वाटताना एक काळजी घ्यायची, पाणी जे आहे ते जास्त वापरायचं नाही. जेवढं कमी पाण्यामध्ये वाटता येईल तेवढं वाटायचं. बघा हलकंसंच पाणी घातलं आणि हे मिश्रण मिक्सरला व्यवस्थित मी वाटून घेतले. सर्व मिश्रण जे होतं तांदूळ डाळीचं मिश्रण मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. बघा याची कन्सिस्टन्सी आपल्याला एवढी जाड हवी आहे. आता हे मिश्रण आपण आंबण्यासाठी बाहेर ठेवतोय. त्यासाठी याच्यावरती एखादं झाकण ठेवायचं, ज्याने हे टोप पूर्ण कव्हर होईल, बाहेरची हवा आत जाणार नाही असं झाकण ठेवायचं. पॅक केलं आणि एका ताटामध्ये हे टोप ठेवते, जेणेकरून पीठ आंबून जर बाहेर आलं तर ताटामध्ये सांडलं जाईल. आता रात्रभर हे आपण टोप असंच बाहेर ठेवतोय. सर्वात महत्त्वाचं, आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर मध्ये मध्ये उघडून पाहू नये. असं केल्यास आंबण्याची जी प्रक्रिया असते ती थांबली जाते, त्यामध्ये अडथळा येतो. आता रात्रभर मी असंच पीठ ठेवतीये हे बाहेरच. आता या ठिकाणी पाहाल तर सकाळी बघा सकाळचे 7 वाजलेत. आपलं पीठ पहा किती बाहेर आलंय, फसफसून बाहेर आलंय. तर मी सकाळी 4 वाजता पाहिलं होतं तर हलकंसं पीठ बाहेर आलं होतं आणि 7 वाजता बघितलं तर हे पीठ एवढं बाहेर आलंय. जर तुमचं पीठ आंबलं नसेल तर अशा वेळेस ते थोडं जास्त वेळ ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित आंबलं जाईल. कारण थंडीच्या दिवसामध्ये कधी कधी टाईम लागतो, तर पूर्णपणे त्याला टाईम द्या आंबण्यासाठी. घाई करू नका, थोडा जास्त वेळ ठेवा. थंडीच्या दिवसामध्ये तुमचं देखील पीठ असंच आंबलं जाईल. घरामध्ये अशी एखादी जागा बघा जिथे गरमी असते, उबदार जागा असते, त्या ठिकाणी हे पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. शक्यतो अशी जागा ही आपली किचनच असते. मी किचनमध्येच ठेवलं होतं. आता पीठ हे बघा किती फसफसून वरती आलेलं आहे, मस्त जाळी तयार झाली आहे. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपण जे उत्तप्पा बनवणार आहोत ते किती मस्त लुसलुसीत होणार आहेत. पीठ जर तुमचं फसफसलं नाही, आंबलंच गेलं नाही, तर त्यापासून जो काही तुमचा पदार्थ बनवणार तो इतका खास होणार नाही. त्याला एवढी जाळी लागणार नाही किंवा ते लुसलुसीत होणार नाही. त्यामुळे पीठ हे तुमचं आंबलं व्यवस्थित गेलं पाहिजे.
आता हे फसफसलेलं जे पीठ आहे ते मी व्यवस्थित मिक्स करते. जे ताटामध्ये सांडलेलं पीठ आहे ते देखील मी यामध्ये नंतर ॲड करणार आहे. सगळं पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आता आपलं नाश्त्यासाठीचं हे जे बॅटर आहे ते तयार आहे. याची कन्सिस्टन्सी पहा किती घट्ट आहे. तुम्ही या पिठापासून इडली, आप्पे या उत्तप्पा बनवू शकता, डोसा देखील बनवू शकता. तर सुरुवातीलाच अति पाणी घातलं ना बॅटर मिश्रण मिक्स करताना, म्हणजे मिक्सरला जेव्हा लावतो तेव्हा, तर हे खूप पातळ होतं. त्यामुळे जास्त पाणी घालून वाटायचं नाही. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही आत्ता पाणी घालू शकता. जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे तेवढं पाणी घालायचं. मी काय केलं, यामधलं अर्धं बॅटर काढून घेतलं, अर्धं फ्रीजमध्ये ठेवलं. जेवढं पाहिजे तेवढं घेतलं. त्यामध्ये मीठ घालायचं आणि मिक्स करायचा. सर्वात महत्त्वाची टीप, मीठ यामध्ये आपल्याला जेव्हा नाश्ता बनवायचा आहे तेव्हाच घालायचा आहे. जेव्हा तुम्ही आंबवण्यासाठी ठेवतात तेव्हा मीठ घालू नका. असं केल्याने बऱ्याचदा पीठ आंबण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबली जाते, शक्यतो करून थंडीमध्ये. तर थोडंसं मीठ घातलं, हिरवी मिरची कापून घातली, थोडासा कांदा घातला, 1 मिडियम साईजचा कांदा, 1 छोटा साईजचा टोमॅटो आणि अर्धी शिमला मिरची बारीकवाली मी कापून घातली. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालायच्यात. गाजर घातला, बीट घातला तरीही चालेल. मिक्स करायचं आहे. आता कन्सिस्टन्सी पहा. तुम्हाला जर बघा मी एवढी थिक ठेवलेली आहे. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटते तशी कन्सिस्टन्सी ठेवा. आता या ठिकाणी आपण उत्तप्पा टाकतोय. या ठिकाणी तवा हलकासा गरम झालेला आहे, जास्त गरम करायचा नाही, मध्यम गरम. तेल घालायचं. तेल हलकंसं मी आता पसरवून घेते. फ्लेम जी आहे ती बारीक ठेवली आहे आणि बारीक फ्लेमवरतीच तवा आपण व्यवस्थित तापवून घ्यायचा. अगदी तापवायचा नाही, मध्यमच तवा तापवायचा आहे. जसं चपातीसाठी आपण हाय फ्लेमवरती तापवतो तसं तापवून घ्यायचं नाही. तवा मध्यम तापलाय तेव्हा मी हे बॅटर टाकलंय. आता हे बॅटर मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड केलं होतं, थोडं जास्तच घट्ट होतं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं आणि हे बॅटर टाकून असं पसरवून घेतलं. म्हणजे तव्यावरती हे मिश्रण टाकल्यानंतर सहज असं पसरलं जाईल तवा हलवल्यावर. इथपर्यंत पाणी घालायचं, म्हणजे हे उत्तप्पाचं जे मिश्रण आहे ते सहज पसरलं जातं. आता वरतून चिमूटभर मी सांबार मसाला स्प्रिंकल करते आणि आता आपण फ्लेम जी आहे ती वाढवते, मध्यम फ्लेम करते. सुरुवातीला आपण बारीक फ्लेम केली, आता आपण थोडीशी फ्लेम वाढवायची, मध्यम फ्लेमवरती शिजवून घेतोय. या ठिकाणी बघा मध्यम फ्लेमवरती, म्हणजे थोडीशी मी स्पीड हाय केली आणि हा उत्तप्पा शिजवून घेतलाय खालून. वरतून 1 चमचा इतकं मी तेल घातलंय आणि आता हा उत्तप्पा आपण पलटतोय. आता खालची बाजू आपली शिजलेली आहे पहा. आत्ता जी वरची बाजू आहे ती हलकीशी आपण 30 सेकंदभर अशी हलकीशी आपण शिजवून घेतोय. जो कांदा आहे तो कांद्याला असं काळपट असे बघा, काळपट असे डॉट पडतील इथपर्यंत शिजवून घेतलंय, जास्त नाही. अशा पद्धतीत हा उत्तप्पा आपला तयार झाला आहे बघा. सेम पद्धतीत राहिलेले पिठाचे उत्तप्पे देखील मी करून घेतलेत. उत्तप्पा गरम गरम खायलाचा खूप छान लागतो, त्यामुळे गरम असतानाच कोणत्याही चटणीसोबत हे उत्तप्पे तुम्ही सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा. भेटतोय आपण पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.